यानंतर पाहूया पावसासंदर्भातल्या काही बातम्या। वसई विरार नालासोपारा परिसरात पहाटेपासून पावसाच्या जोरदार सरी बरसल्या। सध्या अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत। वातावरण देखील ढगाळ आहे। सध्या पावसामुळे कुठेही जनजीवन विस्कळीत झाल्याचं वृत्त नाही। रस्ते तसंच रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे। नालासोपारा पूर्वेला असलेल्या गालानगर इथं पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे तिथं मात्र रस्त्यावर नेहमीप्रमाणेच पाणी साचलं आहे। दरम्यान देशातही अनेक राज्यांमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि आसाममध्ये मुसळधार पाऊस आलेला आहे। त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। काही ठिकाणी ढगफुटीही झालेली आहे, तर भूस्खलनामुळे प्रचंड जीवित आणि वित्तहानीही झाली आहे। आसाममधील पुरात गेल्या 24 तासात 21 जणांचा मृत्यू झाला, तर लाखो लोकांना याचा फटका बसलाय। हवामान खात्याने अनेक राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। सर्वात जास्त नुकसान जम्मू काश्मीरमध्ये झालंय। जम्मू विभागातील पूंछ आणि राजौरी जिल्हे सर्वाधिक बाधित झाले आहेत। सततच्या पावसामुळे मदत आणि बचाव कार्यातही अडथळे येत आहेत। दिखो आणि दिसांग नद्यांची पाणी पातळी सर्वोच्च पातळीवर गेलेली आहे। दरम्यान हिमाचल प्रदेशला आज पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मंडीमध्ये काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे। नद्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात पूर आल्याचंही चित्र पाहायला मिळतंय। हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा अलर्ट आहे, मात्र मुसळधार पावसामुळे अनेक नद्या या दुथड्या भरून वाहू लागलेल्या आहेत।